नमस्कार, मी नरेश गोपचे सत्यप्रचार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण आहोत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मागे काही महिला येत आहेत आणि या ठिकाणी पुष्कळ जशा गाड्या ज्या आहेत त्या फोर व्हीलर आपल्याला बघायला मिळतील। आणि या बाजूला आपण बघू शकता की एक मोठा पेंडल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर विशेष म्हणजे आज बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ एक जाहीर मोठी सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी निश्चितच हजारोच्या संख्येमध्ये नागरिक जमलेले आहेत। बहुजन वंचित आघाडीचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी बाजी मारतील काय आणि या विधानसभामध्ये तिहेरी लढत होईल काय हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। तर या ठिकाणी आज बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत आणि ते काय मार्गदर्शन उपस्थित मतदारांना करणार ते सुद्धा आपण बघणार आहोत। अध्यक्ष आणि सर्वच पदाधिकारी उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, बाळमित्रांनो, या विधानसभेचा निकाल येणारी पिढी आपण जगलो त्याच पद्धतीने जगेल की येणारी पिढी आपले बापदादे जसे जगले, गुलामीमध्ये जगले, तशा पद्धतीने जगेल का हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग आहे। हे आपण लक्षात घेतलं। इथे मग ओबीसीचं आरक्षण असेल किंवा एससी एसटीचं आरक्षण असेल, हे दावावरती लागलंय हे लक्षात घ्या, ऐरणीवरती आले हे लक्षात घ्या। इथे पक्ष पुन्हा खोटं बोलायला येतील, फसवायला येतील की आपल्याला संविधान वाचवा। संविधान मागच्या लोकसभेमध्ये आपण वाचवतो आणि आज आपण बघत सगळे प्रत्येक 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर मोदी ते संविधान उचलतो, पंतप्रधान आहेत, संविधान उचलतो, डोक्याला लावतो आणि म्हणतो की हा माझा धर्मग्रंथ, हा माझा धर्मग्रंथ। मी एवढी धास्ती घेतली त्यांनी की या ग्रंथामध्ये, या संविधानामध्ये बदल करतो, तो लोक त्यालाच बदल करायला निघाली होती ही आपण असताना लक्षात घ्या। तेव्हा लोकांनी एक निर्णय दिला की तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्ही तुम्हाला बदलल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। आणि म्हणून आता मोदी ती घटना उचलतो, डोक्याला लावतो आणि म्हणतो हे माझा असणारा आता धर्मग्रंथ। येणाऱ्या 100 वर्षामध्ये आता कोणीही आम्ही संविधान बदलतो असं म्हणणार नाही, कारण का संविधानातला गाभा जो आहे तो लोकशाहीचा गाभा आहे आणि लोकांना इथे लोकशाहीचं राज्य पाहिजे। बसा सगळे खाली बाजूला, चला बसा, तिघाही तिघा बाजूला बसून घ्या, चला बसून घ्या। संविधानातला लोकशाही हा गाभा आहे आणि लोकांनी असा निर्णय दिला की लोकशाही राहिली पाहिजे आणि लोकशाहीच्या बाजूने त्यांनी मतदान दिलं आणि संविधान वाचलं हे आपण लक्षात घ्या। आता जो काही कारनामा चाललेला आहे तो कारनामा आपण लक्षात घेतला। ओबीसीचं असणारं आरक्षण
80 साली ज्यावेळेस देण्यात आलं त्यावेळेस किती टक्के असावे हे ठरवण्यात आलं. 2-4 अहवाल त्यावेळेस आले होते. त्यावेळेस ते असं म्हणत होते की 54, 55, 56, 58 अशी ओबीसीची संख्या आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय की 50% वरती आरक्षण जाऊ नये, त्याचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे. आणि तो मान सन्मान ठेवत आपण बघत असाल की 27% ठरवण्यात आलं. आरक्षण हे 27% मध्ये असेल म्हणजे SC, ST आणि ओबीसीचं आरक्षण आपण घेतलं तर ते 50% मध्ये येतं आणि मग 27% ओबीसीचं आरक्षण ठेवण्यात आलं. आता आपल्याला काय दिसते तर आपल्याला आता असं दिसतंय की सुप्रीम कोर्टाने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला इलेक्शन घेता येणार नाही असा निर्णय दिला. 7 दिवसापूर्वी, 10 दिवसापूर्वी निर्णय दिला. कशाच्या आधारावरती दिला तर त्या शहरामधलं, त्या पंचायत समितीमध्ये, त्या जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामधलं ओबीसीची आकडेवारी किती आहे ही माहित नाही. अधिकृत नाही. इम्पिरिकल डेटा उपलब्ध नाही. म्हणजे त्या नगरपालिकेमध्ये किती ओबीसी राहतात याचा आकडा राहत नाही. त्याला त्यांनी इम्पिरिकल डेटा म्हटला आणि तो इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे लागू करायचा नाही म्हणून त्यांनी निर्णय दिला. म्हणजे आज नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यामध्ये ओबीसीचं आरक्षण थांबलंय. सुप्रीम कोर्टाने थांबवलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने थांबवलं का आहे तर इम्पिरिकल डेटा नाही म्हणून. आता हा इम्पिरिकल डेटा मिळवायचा असेल, तर जनगणना झाली पाहिजे. पण जनगणना होतच नाही. जात न्याय जनगणना झाली पाहिजे, समाज न्याय जनगणना झाली पाहिजे, तर ती जनगणना कोणीच घेत नाही. आणि ती जनगणना घेत नसल्यामुळे कोर्टाला, आणि त्यांची मागणी ही आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे. आणि ओबीसी असं म्हणतोय की आम्ही आमच्या ताटामध्ये मराठा समाजाला बसवणार नाही, त्याचं वेगळं ताट. चर्चा फक्त हीच चाललेली आहे की हे जे 5 जिल्हे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, इथला असणारा जो कुणबी समाज आहे तो कोणाबरोबर राहणार? तो ओबीसीच्या आरक्षणाबरोबर राहणार की पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाबरोबर राहणार अशी असणारी परिस्थिती आहे. तर का ती मागणी पश्चिम महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या, खानदेश मधल्या मराठा समाजाची आहे. त्यांनाही आरक्षण पाहिजे, पण त्यांना आरक्षण ओबीसीतून पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ओबीसी म्हणतोय की आम्ही आमच्या ताटामध्ये इतर कोणाला घेणार नाही. तर सामाजिक संघर्ष उभा राहिला हे आपण लक्षात ठेवा. आता याच सामाजिक संघर्षाचा राजकीय मंडळी फायदा घेतात. याच सामाजिक मतभेदाचा राजकीय मंडळी फायदा घेत आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की मराठ्यांमध्ये दोन गट आहेत. एक गट
निजामला मानणारा गट होता की जो निजामी मराठा होता, आणि दुसरा गट हा शिवाजी महाराजाला होता की तो रयतेला मानणार. सत्ता जी आहे महाराष्ट्रातली सत्ता ही जी आहे ही सत्ता निजामी मराठ्यांच्या हातामध्ये, आणि हे पक्ष 169 कुटुंब आहे. ज्याला कोणाला हे तपासायचं असेल तर त्यांनी नेटवरती बसावं. त्या जिल्ह्यामधला डीसीसी बँक, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, पंचायत समितीचा अध्यक्ष, त्याच्यानंतर बाजार समितीचा असणारा अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीचा अध्यक्ष, कारखान्याचा अध्यक्ष, सहकारी चळवळीचा अध्यक्ष, आमदार खासदार कोण आहे याची नावं काढा, आणि ते नात्या गोत्यातले आहेत की नाही हे आपण असताना लक्षात. हे नात्या गोत्यातले आणि नात्या गोत्यातले असल्यामुळे हे सगळे निजामी आहेत. हे निजामला मानणारे होते, आणि म्हणून त्यांनी इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्याला बाहेर दिलेलं नाही. आणि म्हणून आपण बघत असाल की जरांगे पाटील यांना असणारा प्रतिसाद मिळतो अशी परिस्थिती असते. त्यांचं भांडण आहे, मराठा समाजाचं अंतर्गत भांडण आहे. त्यांनी अंतर्गत भांडण करावं, पण त्यांनी दुसऱ्याच्या ताटामध्ये हात घालू नये एवढीच फक्त वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. भूमिका ही आहे की त्यांनी इतरांच्या ताटामध्ये हात घालू नये. त्यांना वेगळं ताट पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडी त्या वेगळ्या ताटाला निर्माण करण्यासाठी पुढाकार सुद्धा घेऊ शकते आणि मदतही करू शकते अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून ठामपणे आपण असणारा भूमिका घेतली, ठामपणे आपण असणारा भूमिका घेतली की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश होऊ नये अशी असणारी परिस्थिती. शंका जी व्यक्त केल्या जाते ते इथला असणारा कुणबी समाजामधून जो आमदार निवडून जाईल त्याची बांधिलकी कोणाकडे राहणार. ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासाठी राहणार की पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हे आरक्षण घालवावं म्हणून त्या ठिकाणची अशी असणारी परिस्थिती. उद्याची विधानसभा ही सगळ्यात महत्वाची आहे हे आपण लक्षात घ्या. उद्याची विधानसभा सगळ्यात महत्वाची आहे हे आपण लक्षात घ्या. का महत्वाची आहे तर सुप्रीम कोर्टाने आरक्षण कुठल्या मुद्द्यावरती थांबवलंय तर डेटा नाही, म्हणजे माहिती नाही की या शहरामध्ये आज अजूनही सडग्याच्या आपण बसलोय, या शहरामध्ये ओबीसीची संख्या किती ही माहिती नाही. ओबीसीची संख्या किती माहिती नाही, आणि माहिती नसल्यामुळे त्यांना किती टक्केवारी द्यायचं हे ठरवता येत नाही. आणि म्हणून कोर्टाने सांगितलं की तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या असेल तर ह्या, पण त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण राहणार नाही. 7-8 दिवसापूर्वी आलेला हा निर्णय. उद्या नवीन सरकार आलं आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या तर त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये ते ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपर्यंत एकही ठिकाणी ओबीसीला आरक्षित सीट राहणार नाही. हे माझ्या ओबीसी बांधवाने लक्षात घेतलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि वागलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. उद्याच्या विधानसभेनंतर काय होणार आहे ओबीसीच्या आरक्षणात हा एक महत्वाचा मुद्दा. जो कोर्टाचा निकाल आहे, जो कोर्टाचा निकाल आहे की त्या नगरपालिकेमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये ओबीसीची संख्या किती आहे याची माहिती नसल्यामुळे ती माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण देता येत नाही, आणि म्हणून त्यांनी स्थगित. हाच मुद्दा विधानसभा झाल्यानंतर, हाच मुद्दा विधानसभा झाल्यानंतर हे आपण लक्षात घ्या की ऐरणीवरती येणार, तो ऐरणीवरती येणार आहे.
आणि तो ऐरणीवरती कसा येणार आहे की नवीन सभागृह गठीत झालं की 5 वर्ष पुन्हा निवडणूक नाही. एकदा नवीन सभागृह निर्माण झालं, मध्ये कोसळलं नाही तर 5 वर्ष पुन्हा निवडणूक नाही. आणि येत्याच कालामध्ये नवीन सभागृह झाल्या झाल्या त्या नव्या सभागृहाचा वापर केला जाईल आणि ओबीसीची जनगणनेची मागणी जी आहे ती मान्य केल्या जाईल की आम्ही ओबीसीची जनगणना करतो. ओबीसीना असं वाटेल की आपली असणारी मागणी मान्य झाली की आपण जातनिहाय जनगणना मागत होतो ती मान्य झाली म्हणून आनंदित असतील. पण त्याच्याच बरोबर दुसरा ठराव सुद्धा त्याच बरोबर मंजूर केला जाईल आणि तोही सुप्रीम कोर्टाचा हवाला देत त्या ठिकाणी मंजूर केला जाईल की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की डेटा नसल्यामुळे आरक्षण लागू करता येत नाही. आम्ही असणारा जनगणना मान्य केलेली आहे आणि जनगणना मान्य केल्यानंतर ओबीसीचं टक्केवारी किती आहे ती आपल्याला कळेल आणि ती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत विधानसभा हा ठराव करते की सुप्रीम कोर्टाने जसं राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाची माहिती नसल्यामुळे स्थगिती देण्यात आलेली आहे तशाच रीतीने हे सभागृह सुद्धा ओबीसीची जनगणनाची माहिती आल्या येईपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातल्या आरक्षणाला स्थगिती देते. शिक्षण आणि नोकरी याला हे सदन जे आहे हे सभागृह जे आहे ते स्थगिती देते आणि ओबीसीचं आरक्षण जसं राजकीय आरक्षण मागच्या 4 वर्षापासून बंद आहे तशाच रीतीने शिक्षण आणि नोकरी याचं आरक्षण जनगणना होत नाही तोपर्यंत बंद राहील अशी असणारी परिस्थिती. जनगणना भारतामध्ये घेणं गरजेचं आहे, नाही असं नाही, पण कधी 10 वर्षानंतर 10 वर्ष ओलांडली की मग आपल्याला असं नवीन जनगणना करावी लागली. हे 2020 आहे, 2024 चालू झालं. येणारी नवीन जनगणना कधी होईल तर 2030 पर्यंत होईल. म्हणजे हा ठराव मंजूर झाला तर 2030 पर्यंत निश्चितपणे ओबीसीचं शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण बंद झालं. त्याची आकडेवारी ज्यावेळेस येईल त्याच्यानंतर ते चालू होईल अशी असणारी परिस्थिती. हा एक राजकीय डाव आहे, एक सामाजिक डाव आहे की ओबीसीने आता जी प्रगती केलेली आहे मी इथल्या असाव्या सगळ्या ओबीसीला थोडस पाठीमागे वळायला सांगेन आणि घरात बसल्यानंतर त्याचा विचार करा की 1980च्या 90च्या अगोदर कुंभार असेल तर कुंभाराने, लोहार असेल तर लोहाराने, सुतार असेल तर सुताराने, माळी असेल तर माळ्याने, धनगर असेल तर धनगराने, लोणार असेल तर लोणारेने. आपल्या समाजामध्ये किती डॉक्टर होते, किती इंजिनियर होते, किती सरकारी अधिकारी होते, किती शिक्षणाचे असणारे उच्च पदावरती होते, किती जण बँकेमध्ये होते, किती जण तलाठी झाले, किती जण ग्रामसेवक झाले, किती जण सरकारी नोकरीमध्ये झाले. या प्रत्येक समाजातून आवाज येतो तो 2-4 असतील, आमचे तर असतील, नाही तर काहीच नाही. 2-4 असतील, नाहीतर काहीच नाही अशी असणारी परिस्थिती. आज आपल्याला 3ऱ्या गावामध्ये, 4थ्या गावामध्ये इथे असणारा ओबीसीचा किंवा एससीचा किंवा ट्रायबलचा किंवा महिला आपल्याला असणारा सरपंच त्या ठिकाणी दिसते.
उद्या हे सरपंचही राहणार नाही, कारण का आरक्षणच बंद केलं. आरक्षणच बंद केलं. हे लागू का झालं? तर 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगाने ओबीसीचा आरक्षण मान्य केलं, मंडल कमिशन मान्य केलं आणि तिथून आरक्षण मिळायला लागलं. आणि आरक्षण मिळाल्यानंतर आज ज्यावेळेस आपण 34 वर्षानंतर वळवून बघतो तर सगळ्यात समोर बिल्डिंग कोणाची येते? तर डॉक्टरची बिल्डिंग येते. भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच्या बाजूने मतदान करा. तो ठराव मंजूर झाला तर होणार काय? मग आता तुम्हाला आरक्षण पाहिजे की नकोय? पाहिजे की नकोय? मग आरक्षण पाहिजे असेल तर दिनेश पंचबाई शिवाय दुसरा आपल्याला मार्ग नाही, हे असताना लक्षात. जो प्रयत्न केला जातोय सुप्रीम कोर्टामार्फत, जो प्रयत्न केला जातोय, काय केला जातोय? तर वर्गीकरण करा. मान्य, ज्यांनी फायदा घेतलाय त्याला शेवटी ठेवा, ज्याला फायदा मिळाला नाही त्याला पहिल्यांदा घ्या. या वर्गीकरणाला कोणाला विरोध नाही. पण त्या वर्गीकरणाबरोबर अजून एक अट आलेली आहे. कुठली अट आहे ती? कुठली अट आहे? क्रीमी लेअर. त्या क्रीमी लेअरची व्याख्या काय दिली आहे कोणाला माहिती आहे का? क्रीमी लेअरची व्याख्या काय केली आहे सुप्रीम कोर्टाने? माहिती आहे का कोणाला? कोणालाच माहिती. आणि स्वतःला तुम्ही असं फुलेशाहू आंबेडकरी कार्यकर्ते म्हणता. कसले कार्यकर्ते? नुसती लेबलची. दुसरं लेबल लावून आपण फिरणारे कार्यकर्ते आहोत. सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअरची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशी आहे की ज्यांनी एकदा फायदा घेतला, म्हणजे एका कुटुंबाने फायदा घेतला. आता कुटुंब म्हटल्यानंतर शास्त्राच्या नियमाप्रमाणे नवरा बायको, त्यांची असणारी मुलं आणि त्याचे आई वडील हे कुटुंब होतं. या कुटुंबातल्या एकाने जरी फायदा घेतला असेल, आरक्षणाचा फायदा घेतला असेल, तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येते. मी आता साधा प्रश्न आपल्याला विचारतो. आपल्यापैकी इथे बसलेले जे आहेत, किती जणांनी फ्रीशिप आणि स्कॉलरशिप घेतलेली आहे? हात वरती करा. लाजायचं नाही. शिक्षण तर घेतले, मी फ्रीशिप तर घेतली असेल, स्कॉलरशिप तरी घेतली असेल, तेव्हा किती जणांनी घेतली? सर्वांनीच घेतली. आता तुम्ही सर्वांनी घेतल्यानंतर त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही काय होता? क्रीमी लेअर. म्हणजे तुम्हाला आरक्षणाच्या यादीतून काय केलं? किक आउट केलंय. माझ्या भाषेत म्हणायचं झालं. आता हे तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य नाही. 100%. मागाशी एका व्यक्तीने सांगितलं 500 रुपये घेऊ नका, मटण घेऊ नका, दारू पिऊ नका. ते घेतल्यानंतर काय होणार आहे? किक आउटच होणार आहे. हा जो ओबीसीचं आरक्षण असेल किंवा एससीचं आरक्षण असेल, हे घटनेतला अहम मुद्दा आहे, हे आपण लक्षात घ्या. घटनेतला अहम मुद्दा आहे, आपण हा लक्षात घ्या.
मी असं तुम्हाला एक विचारतो की तुमचं शरीर हे हृदयावरती चालतं, बरोबर आहे? तुमचं शरीर हृदयातलं रक्त सगळीकडे जातं म्हणून जगतं असं आहे? डॉक्टर एखादा माणूस मेला तर कसं जाहीर करतो? हृदय थांबलं की. आता समजा तुमचं हृदयच काढून घेतलं, तुमचं हृदयच काढून घेतलं, तुम्ही जगणार की मरणार? मरणार. नक्की खात्रीला आहे काय? हे त्या अमिताभ बच्चनच्या भाषेमध्ये लॉक करू का? तुम्ही मरणार. आता हे जर संविधानातलं आरक्षण संपवलं तर समता संपला, आरक्षण संपवलं तर विकास थांबला, आरक्षण संपवलं तर बंधुभाव संपला, आरक्षण संपवलं तर फुले शाहू आंबेडकरी विचार संपला. मग त्या घटनेचं काय होणार? जिवंत राहिली तरी मेलेली, जिवंत राहिली तरी मेलेली. आता तुम्हाला ही घटना अशी करायची आहे का? तुम्हाला ही घटना अशी करायची, तुम्हाला ही जिवंत ठेवायची. मग तुम्ही काय केलं पाहिजे? मग तुम्ही काय केलं पाहिजे? मग तुम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? 4 जण फक्त म्हणतात मतदान केलं पाहिजे, उरलेले म्हणतात काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. बोलायलाही घाबरताय तुम्ही लोक. ठीक आहे, आता तुमच्याकडून आवाजच फुटत नाही, घाबरत नाही तर काय करू मी? तुमचा आवाज तर फुटू द्या दादा. हा नाही निघणार. माझा बिना माईकने सुद्धा आवाज आहे, तो शेवटच्या माणसापर्यंत जाईल. कमकुवत होणार आहे ना, त्याच्यामुळे तो वाढवला पाहिजे. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाला वाचवण्यासाठी आरक्षणाच्या बाहेरचा वर्ग आहे हा पुढे येणार नाही. आरक्षणाचा लाभार्थी जो नाही आहे तो पुढे येणार नाही. जो लाभार्थी आहे त्यालाच पुढे यावं लागेल आणि त्याला पुढे येऊ हे आरक्षण आपलं टिकवावं लागेल, ठेवावं लागेल, जेणेकरून पुढच्या पिढीला आपण ज्या स्वातंत्र्यामध्ये जगलो, आनंदात जगलो, त्याच पद्धतीने त्याला जगता आलं पाहिजे. नाही तर तो कैदी करण्याचं श्रेय हे दुसरं तिसरं कोणाला नाही तर ते आपल्याच माती आहे हे आपण असताना लक्षात घ्या. आणि आपण कैदी कोणाला करणार तर आपल्या मुलाला आणि मुलीला आपणच कैदी करणार आहोत हे लक्षात घ्या. दुसरं कोणीच नाही. आपल्या मुलाला आणि मुलीला कैदी कोण करणार आहोत तर आपणच करणार आहोत. कारण का मला ज्यावेळेस त्यांना वाचवण्याची संधी आली त्यावेळेस मी दारू प्यालो, त्यावेळेस मी मटण खाल्लं, त्यावेळेस मी महात्मा गांधी मध्ये लोळत पडलो. आणि माझा अधिकार मी गमावला आणि माझा अधिकार मी गमावून दिला. बाबासाहेबांनी मताला उपमा देताना असं म्हटलं की सोन्यापेक्षा महत्वाचा अधिकार महत्वाचं काय असेल तर ते मत आहे. कारण ते मत तुम्हाला स्वातंत्र्य ठेवतं, हे मत तुम्हाला गुलामीतून मुक्त करतं. आणि तेच आपण कशामध्ये विकतो
तर 1 किलो मटणामध्ये 1 किलो मटणाचे की भाव काय? 200 रुपये. भाव काय 1 किलो मटणाचा? 200 रुपये किलो. म्हणजे दर दिवशी तुम्ही मटण खात नाही, इलेक्शनच्या दिवशीच खाता असं आहे का? इलेक्शनची वाट बघायची कशासाठी? तर मटण खाण्यासाठी वाट बघायची. आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असेल की त्या चळवळीला चारित्र्य नाही, त्या चळवळीला इतिहास. ज्या चळवळीला चारित्र्य नाही ती चळवळ निर्माण केलेला टिकू शकत नाही अशी असणारी परिस्थिती. मी आता आपल्याला एक विचारतो, कोणाच्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत सांगा मला. तर त्या सगळ्यांना माझं असणारं चॅलेंज आहे की तुमच्या 1000 रुपयातून एका ब्राह्मणाचं मत मला विकत घेऊन द्या. शक्य आहे तुम्हाला? शक्य आहे का? शक्य नाही. तू का विकत नाही? का विकत नाही? तो स्वतःला का विकत नाही? तो स्वाभिमानी आहे आणि त्याला त्या मताची किंमत माहिती आहे की त्या मताच्या जोरावरती मी माझं सरकार आणू शकतो आणि मला जे पाहिजे ते मी इथे घडवू शकतो. हा निर्णय तसा ब्राह्मण करू शकतो. तुम्ही का करू शकत नाही? तुम्ही का करू शकत नाही? कुठल्या गाढवाने तुम्हाला अडवलेलं आहे? कुठल्या गाढवाने तुम्हाला अडवलेलं आहे? तुम्हाला स्वतःच अडवलेलं आहे. तुम्ही स्वतः कोण आहात? माणसं म्हणून आपण असं जगलं पाहिजे आणि माणसासारखं वागलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रो, ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढल्या जाणार आहे हे आपण लक्षात घ्या. या निवडणुकीमध्ये मला नेहमी लोक म्हणतात, प्रकाश आपण लढतो, जिंकू शकत नाही. म्हटलं निश्चय केला तर जिंकशील. मला एक सांगा, ह्या मतदारसंघामध्ये फुले शाहू आंबेडकरांना मानणारा मतदार किती आहे? किती आहे संख्या? आता ह्या 70,000 मतदान दिलं, तू जिंकेल की हारेल? आणि त्याच्याच बरोबर 1000 रुपये तुम्ही तुमच्या खिशातले एकेकाने काढले आणि काही जण त्या 1000 रुपयामुळे तुम्हाला असणारं मतदान मिळू शकतं. ते असणारे 20,000 मतदान तुम्ही घेऊ शकता की नाही? विकून घ्या. घेऊ शकता की नाही घेऊ शकता? मग 1000 रुपये खर्च करणार. मी एका अधिकाऱ्याला म्हटलं, मला म्हटलं मी काय केलं पाहिजे? मी त्याला म्हटलं तू काहीच करू नको, फक्त 50,000 रुपये काढ. तो म्हटला 50,000? होय, मी म्हटलं 50,000. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला विचारलं तुझ्या महिन्याचा पगार किती? तो म्हटला साहेब 70,000. म्हटलं 12 महिन्याचा झाला किती? किती झाला 12 महिन्याचा? किती? 8,40,000. आता म्हटलं हे तुला 8,40,000 ठेवायचे की जाऊ द्यायचे? त्याच्या लक्षात आलं. तो म्हटलं मी 50,000 खर्च करतो. त्याला 8 लाख वाचवायचे होते म्हणून तो म्हटला 50,000 खर्च करतो. पण त्याला हे वाटलं नाही की मलाही ते 8,40,000 मिळतात आहेत ते त्या आरक्षणांमुळे मिळतात आहेत हे त्याच्या कधी डोक्यात आलेलं नाही. मी अशाला काय म्हणतो माहितीये? डिग्री होल्डर आहेत पण हे नवनीतचे विद्यार्थी आहेत.
नवनीतचं गाईड जे आहे त्याचे हे विद्यार्थी आहेत म्हणून डोकं नाही. नवनीतचं कसं असतं, दरवर्षी तो बघतो की दरवेळेस नवीन प्रश्न ते त्याचं मंडळ असतं, त्याला माहिती आहे की हे 50 प्रश्न येणारच, आणि तो असं गाईड काढतो, विकतो, ही वाचतात, त्याला डिग्री मिळते, त्याला डिग्री मिळाली की त्याला असं वाटतं की चला आपण लय शिकलेलो झालो, आपण आता सगळ्यात अक्कलवंत झालो. तो आहे हुशार, नाही असं नाही, तो आहे हुशार, नाही असं नाही, पण त्याची हुशारी तिसरीकडे चालली आहे, ती चळवळी चालली नाही अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून इथे जो अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गाची जबाबदारी, मग तो ओबीसीतला असेल किंवा एससी एसटी मधला असेल, या जबाबदारी आहे त्यांनी की त्यांनी स्वतःच्या खिशातले, मी तर 50,000 म्हणत असतो, की त्यांनी या निवडणुकीमध्ये 50,000 खर्च करून निवडणुकीमध्ये उमेदवाराला, वंचितच्या उमेदवाराला कशा रीतीने जिंकून आणता येईल याची स्ट्रॅटेजी त्यांनी बूथ वाईज केली पाहिजे, हे लक्षात घ्या. गावभर फिरलं म्हणजे जिंकता येतं असं नाही. बाजूच्या गावामध्ये काय चाललंय मी जरा बघून घेतो, अजिबात त्याच्यानी इलेक्शन जिंकता येत नाही. तुमच्याकडचा असणारा जे बूथ आहे, समजा बूथ नंबर 120, आणि या 120 वरची 930 मतदान आहे. बूथ नंबर 120 त्याच्यावरची 930 मतदान आहे. आपण असं प्लॅनिंग केलं पाहिजे की या बूथ वरती माझा उमेदवार पहिला राहील. या बूथ वरती पहिला राहील म्हणजे मी काय केलं पाहिजे, त्याला किमान 400 मतं त्या बूथ वरती कशी मिळतील याचा मी आराखडा मांडला पाहिजे. त्या बूथ वरती 400 मतं कशी मिळतील याचा आराखडा ज्यावेळेस मी मांडेन त्यावेळेस मी विजयाकडे जाईल. तेव्हा प्रचार हा जो आहे तो आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावापुरता केला, आपल्या बूथ पुरता केला पाहिजे, आपल्या वस्तीपुरता केला पाहिजे. आणि तिथे मला 40% किमान मतं कशी असतील, 40% मतदान कसं असेल हे आपण त्या ठिकाणी पाहिलं, हे लक्षात घ्या. लोक जे म्हणतात की आम्ही निवडून कसं येऊ, त्याचं उत्तर तुम्हीच मला दिलं की फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणारा 70,000 मतदान आहे. 90% मतदान हे झालं तर किती होतात, 70,000 मतदान आहे, त्याच्यापैकी 90% मतदान गेले. किती मतदान होतं, किती होतं, 63,000 झाले. अजून 10,000 तुम्ही आला तर स्टॅम्प मारून तो उमेदवार जिंकला म्हणून असणार, हे लक्षात. आणि म्हणून हे इलेक्शन आरक्षणावरतीच लढल्या जाईल हे आपण लक्षात घ्या. त्याच्याच बरोबर इतरही प्रश्न नाही असं नाही. इथे असणारा हा जो लहान शेतकरी आहे, मोठ्या शेतकऱ्याला फार फरक पडत नाही, का का तो त्याचा माल 2 महिने 3 महिने ठेवू शकतो, भाव वाढला की तो विकत काढू शकतो. पण हा जो लहान शेतकरी की ज्याचं पोट हातावरती आहे आणि तो आपल्या घरामध्ये साठवू शकत नाही, ज्या भाव येईल त्या भावाला तो त्या ठिकाणी विकत असतो. अशा शेतकऱ्याला नुसती मदत नाही तर कायदेशीर मदत पाहिजे, हे आपण लक्षात घ्या. इथे बाजारामध्ये भाव काय असावा याचा असणारा एमएसपी असतो, याचा असणारा एमएसपी प्राइस असतो, हमी भाव ज्याला आपण म्हणतो
या हमी भावाचा कायदा काढण्याचं असणारं आश्वासन हे वंचित बहुजन आघाडी इथल्या शेतकऱ्याला देते हे आपण लक्षात घ्या. नुसता कायदा करणार नाही तर हमी भावाच्या खाली त्यांनी घेतला त्याला 5 वर्षाची शिक्षा सुद्धा असली पाहिजे. तेव्हा कुठं त्याच्या मनामध्ये भीती येते की आपण आता असणारं सोडून चालणार नाही, तर आपल्याला असणारं जे भाव शासनाने दिले त्या भावामध्ये आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो, उद्याचा लढा हा सगळ्यात महत्वाचा. उद्याची निवडणूक ही सगळ्यात महत्वाची. या व्यवस्थेमध्ये येण्यासाठी अनेक लढे नाही असं नाही. राजेशाहीची व्यवस्था आली तिच्यातही जागा नव्हता, ब्रिटिशांची जागा आली तिच्यातही व्यवस्था नव्हता, मुघलांची रेजीम आला त्याच्यामध्ये व्यवस्था नव्हती. आरक्षणामुळेच या लोकशाहीमध्ये आपली व्यवस्थेची जागा झाली हे लक्षात घ्या आणि ती कमी होता कामा नये हे आपल्याला बघायचं. आणि म्हणून माझं आव्हान आहे या ठिकाणी आपल्याला की दिनेश पंचवाई वंचितचे उमेदवार आहेत, उद्याचे आरक्षण बचावाचे प्रतीक आहे. त्यांची निशाणी पक्षाची निशाणी राहणार, गॅस सिलेंडर राहणार. त्यांना निवडणुकीमध्ये आपण विजयी करा हे आवाहन करतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राच्या जनतेला मार्गदर्शन करताना बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी हे जे निवडणूक आहे हे आरक्षणावर आधारित आहे असे त्यांचे बोलणे होते. तर अशाच बातमी करता सत्य न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.